खूप खूप अभिनंदन. सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आज निकालही पार पडला आणि या निकालामध्ये भाजपाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार जे आहेत धैर्यशील कदम यांनी विजय मिळवलेला आहे. आपल्याबरोबर ते सध्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, आज चांगला विजय प्राप्त झालेला आहे, काय सांगाल? आज सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात निकालाचा दिवस आणि आज निकाल लागलेला आहे. मोठ्या फरकानं माझा विजय झालेला आहे. खरं तर हा माझा विजय नसून हा सर्व मतदारांचा आणि आमच्या नेत्यांचा विजय आहे. माझ्यावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वास टाकला आणि उमेदवारी दिली. नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य जे महायुतीचे होते त्या सर्वांनी मला तंतोतंत मतदान केलं आणि आज या ठिकाणी माझा विजय झालेला आहे. आणि हा विजय मी या सर्वांनाच समर्पित करतो आणि महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामधला दुवा बनून त्यांची जास्तीत जास्त ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी पुढे प्रयत्न करेन. घटक पक्षातील तुमच्या जे घटक पक्षातले घटक पक्ष होते, शिवसेना, शंभूराजे देसाई यांनी काय का नाराजी व्यक्त केलेली होती, त्याचा परिणाम काय याचा जाणवला का या निवडणुकीमध्ये? नाही, त्यांचा परिणाम तुम्ही बघताय ना की आमची महायुतीची मतं इंटॅक्ट राहिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा वगैरे काही परिणाम झालेला नाही. उलट त्यांनी ताकदीनं या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे, महायुतीला मतदान केलेलं आहे. ह्या नुसत्या चर्चा आहेत की महायुतीमध्ये नाराजी वगैरे, तशी काही परिस्थिती नाही आहे. आत्ता जे तुम्हाला जी मतं पडलेली आहेत त्यामध्ये काही मतं जी फुटली आहे, असं काय विरोधक पक्षांचं मत आहे? फुटली का मतं? 102 मतं नाही, आमची फुटलेली आहेत. महायुतीची सर्व मतं इंटॅक्ट आहेत. एकही मत इकडे तिकडे फुटलेलं नाही. म्हणून तर मी सगळे महायुतीच्या मतदारांचा आभार मानलेले आहेत मनापासून. आता पुढची भूमिका काय राहणार आहे? कशा तऱ्हेनं समन्वय साधणार आहात सांगली सातारा? सांगली सातारा दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर माझं गाव आहे, घर आहे. त्यामुळे दोन्ही, सांगली पण तेवढंच अंतर आहे, सातारा पण तेवढंच अंतर आहे. आणि दोन्ही जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी आणि सर्व मतदारांचा माझा जवळचा संबंध आहे, ओळखीचा संबंध आहे. सर्व 50% मतदारांना मी स्वतः ओळखतो. त्यामुळं त्यांच्याशी माझा वैयक्तिक रिलेशन राहणारच आहे. परंतु त्यांच्या काही ज्या अडचणी आहेत त्या शासन दरबारी मांडणं गरजेचं आहे. त्या मांडून ते सोडवायसाठी मी प्रयत्न करेन. आणि दोन्ही जिल्ह्यातील माहितीच्या नेत्यांचा कसा समन्वय राहील, जेणेकरून माहिती कशी बळकट राहील, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. ओके, चला. नक्कीच या निमित्तानं दोन्ही जिल्ह्यातील जे मतदार आहेत त्या मतदारांचा समन्वय साधून या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये राजकारण करणार आहे. त्याशिवाय ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या सर्व जे उमेदवार आहे, मतदार आहेत, त्या मतदारांच्या समन्वयानं इथून पुढच्या काळामध्ये काम करत राहू अशा तऱ्हेचा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.